चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी राणी हिराई सभागृहात पार पडली। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेची ही दुसरी आमसभा होती। ही आमसभा पाणीपुरवठा, नालीसफाई, संत मीराबाई सेवा सहकारी संस्थेच्या मुद्द्यांवरून गाजली। यावेळी चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठ्याचा आणि नालीसफाईचा प्रश्नाला घेऊन विरोधकांनी आणि सत्ता पक्षातील नगरसेवकांनी आयुक्त अकुनुरी नरेश आणि महापौर संगीता खांडेकर यांच्यासमोर संताप व्यक्त केला। कोई अधिकारी गलत काम करेगा तो सस्पेंड करना पड़ेगा। आप चौकसी का अव्वल लाओ, लेकिन आप काम करो, काम मत रोको। मध्ये आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये जी आमसभा झाली होती त्याच्यात अतिशय डाऊटफुल असे 2-4 विषय आमसभेच्या अजेंड्यावर कार्यवृत्तावर आलेले होते। तर त्याच्यामध्ये आम्ही बहुतांश नगरसेवकांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की एखादी जी संस्था आहे त्या संस्थेवर जर महानगरपालिकेच्या मार्फत इन्क्वायरी जर सुरू असेल तर त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट यायच्या आधी त्या संस्थेला परत एक वेगळा ठेका देण्याचा, अतिरिक्त ठेका देण्याचा महानगरपालिका निर्णय घेऊ तरी कसा शकते। कारण की एखाद्यावर जर आरोप लागला असेल की या व्यक्तीने खोटे, फॉर्ज्ड, बनावटी डॉक्युमेंट्स महानगरपालिकेमध्ये कंत्राट हासिल करण्याकरिता सादर केले आहेत आणि त्याच्यावर आयुक्त साहेबांनी 3 सदस्यांची एक समिती नेमून त्याच्यावर इन्क्वायरी बसवलेली आहे। इन्क्वायरी सुरू असतानाच एक परत विषय आला आमसभेमध्ये, विषय क्रमांक 3, की त्या पर्टिक्युलर सेवा संस्थेलाच तो ठेका देण्यात यावा याच्यावर आपण निर्णय केला पाहिजे किंवा याच्यावर आपण डिस्कशन केलं पाहिजे। तर आमचा तीव्र शब्दांमध्ये विरोध आहे। मी नोट ऑफ डिसेंट सुद्धा दिलेला आहे आणि मी आयुक्त साहेबांना आणि महापौर मॅडमला पण सांगितलेलं आहे की त्या संस्थेचा इन्क्वायरीचा अहवाल येईस तर त्या संस्थेला कुठल्याच पद्धतीचं काम महानगरपालिकेमध्ये करता येणार नाही आणि जर त्या इन्क्वायरीच्या अंती हे सिद्ध झालं की त्या कंपनीने, त्या संस्थेने खोटे, बनावटी दस्तावेज दाखल करून तो ठेका घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला फौजदारी गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये काम करण्यापासून हद्दपार केलं पाहिजे। चंद्रपूर शहर महानगरपालिका में आज आमसभा थी। इस आमसभा में सफाई को लेकर विषय आया है। अभी तक जब से नगर से चुनकर आए सबके वार्ड में 2-2 कर्मचारी दे रहे हैं और सभी नगरसेवक, 67 नगरसेवक का कहना है कि 2 कामगार से सफाई होने वाली नहीं है। अभी 2 महीने के बाद बारिश का सीजन लगने वाला है, नाली सफाई हुई नहीं है। हम सभी नगरसेवक की तरफ से यही बोलना है कि हमको संत मीरा कॉन्ट्रैक्टर हो या इससे पहले कोई कॉन्ट्रैक्टर, उससे हमको कोई लेना देना नहीं है। जिसको काम मिला होगा, मुझे मेरी माहिती के हिसाब से यहाँ पर ये मेरे पास एग्रीमेंट दिख रहा है, मैंने कागज बोला अधिकारी से, 15/5/2025 से 14/5/2030 तक का ये संत मीरा को काम मिला है सफाई का। अगर इसका काम गलत है, इसके डॉक्यूमेंट गलत है तो आप कार्रवाई करो अधिकारी। अगर गलत नहीं है तो जिसका काम उसे कंटिन्यू रहने दो। हमको सफाई कामगार से मतलब है, हमको कॉन्ट्रैक्ट से कोई लेने देना नहीं है। लेकिन कुछ भाजपा के नगर सेवक बार बार संत मीरा को काम क्यों बोल रहे हैं। उसने काम लिया तो उसके लिए अपन क्या करेंगे। जिसका काम है वो काम करेगा। अगर वो गलत है तो कार्रवाई करो। अगर वो टाइम पे गलत कुछ इसमें कागज गलत हो गए तो अधिकारी को निलंबित करो। क्योंकि अधिकारी जब पालीवाल साहब कमिश्नर थे तब ये काम हुआ था, तो क्या पालीवाल साहब ने गलत किया है या उसके नीचे के अधिकारी ने गलत किया तो उन पर कार्रवाई करो और निलंबित करो अधिकारी को। लेकिन हमको कोई ठेकेदार से लेना देना नहीं है। हमको जितने नगर सेवक है सबके वार्ड में 5-5 लेबर आना चाहिए और शहर में सफाई होनी चाहिए। हमको ना संत मीरा से लेन देन है, ना हमको इनके कॉन्ट्रैक्टर दूसरा जो होगा उससे लेन देन नहीं है। हमको कामगार होना और शहर में साफ सफाई होना, ये हमारी सन्मान्य नगरसेवकाची समस्या होती का पाणी समस्याबद्दल। तर आम्ही पुढच्या आठवड्यात एक विशेष आमसभा बोलावली आहे आणि सगळं पाणी टंचाई सगळे अमृतवाले आणि तिथे बोलावले आणि त्याच्यावर सगळं कसे निर्णय होते आपले पाणी टंचाईवर काय काय उपाययोजना आता आम्ही ते पूर्ण ठरवणार त्या मीटिंगमध्ये। सगळे सन्मान्य सफाई कामगार वाढीव तर तिथे 4 सफाई कामगार प्रत्येक नगरसेवकाला पाहिजे होते आणि एक शिपाई म्हणून
तर आम्ही आज तो विषय आमसभेला ठेवला. तर तो आता पुढच्या याच्यामध्ये आम्ही तो ठेवला आहे तो मागणीसाठी.